नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण एनएमएस गणित विषयाचे जे काही पीवायक्यू सेशन्स आपण घेत आहोत त्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत 2021-22 या वर्षापर्यंत, बरोबर आहे। 2021-22 पर्यंतच्या पाठीमागचे जे काही प्रश्न आहेत किंवा पेपर्स असतील त्याचं अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण ॲनालिसिस केलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत 21-22 मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न बघूयात, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या यांच्यामधील फरक किती आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे। याचा अर्थ आपल्याला काय सांगितलेला आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या। बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजेच एक असणार आहे, एक पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स। द फाइंड द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड बिगेस्ट निगेटिव्ह इंटिजर्स, बरोबर आहे। या ठिकाणी सांगितलेल्या इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की स्मॉलेस्ट नॅचरल नंबर्स कोणता आहे, तर स्मॉलेस्ट नॅचरल नंबर तुमचा 1 येतोय, ठीक आहे। नेक्स्ट तुमचा बिगेस्ट निगेटिव्ह नंबर सॉरी निगेटिव्ह इंटिजर आहे, म्हणजेच ऋण पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात, ऋण 1 असेल, ऋण 2 असेल, ऋण 3, निगेटिव्ह अशा पद्धतीचे नंबर्स, त्याच्यानंतर 0 1 2 3 4 या प्रकारचे। आता लेफ्ट साइडला जसं जाल तुम्ही तसं त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल -3 आणि -3 आणि -4 मध्ये जर कंपॅरिझन केला तर -3 मोठं असणार आहे। असं जर ज्यावेळेस तुम्ही विचार करता तर सगळ्यात ग्रेटेस्ट कुठला असणार आहे, बिगर नंबर असणार आहे तुमचा -1, म्हणजे हा आलेला आहे -1। तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड बिगेस्ट इंटिजर नंबर्स, बरोबर आहे, बिगेस्ट निगेटिव्ह इंटिजर। मग निगेटिव्ह इंटिजर्स नंबर्स लिहिला आपण आणि स्मॉलेस्ट काय लिहिला आपण, नॅचरल नंबर। यामधला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये सबट्रॅक्शन असणार आहे। दोन नंबर्स आपण लिहिलेले आहेत, या दोन नंबरच्या मध्ये डिफरन्स काढायचा आहे, फरक काढायचा आहे त्या दोघांमधला, म्हणून आपल्याला मायनस लिहावं लागेल। आणि इथं 1 जसं तसं मायनस आणि मायनस काय होईल, प्लस होईल, आणि हे परत 1 1 + 1 हे 2 हे या ठिकाणी आपलं आन्सर असणार। बऱ्याच जणांना लक्षात पण येतं 1 आणि -1 आहे, परंतु 1 आणि -1 दोन्ही कॅन्सल होतात, 0 येईल अशा प्रकारे, आणि 0 ऑप्शन आपल्याला फर्स्ट नंबरचा ऑप्शन दिसतो देखील, परंतु या ठिकाणी आपलं 0 आन्सर असणार नाही। याचं कारण त्या दोघांमधला डिफरन्स फाइंड करायचा आहे, म्हणून आपल्याला त्या दोघांची सबट्रॅक्शन करणं हे बंधनकारक आहे। त्यामुळे आपला आन्सर असेल 2, आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला हे 2 नंबरचं 2 असलेला आन्सर तुम्हाला पाहायला मिळतं। या ठिकाणी याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। परत आलेला आहे तुम्हाला क्यूब रूट फाइंड करायचा आहे। 24,389 या संख्येचं तुम्हाला क्यूब रूट फाइंड करायचं आहे। आणि अगदी मागच्या म्हणजे 2020-21च्या पेपरमध्ये देखील अशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला होता, त्याच्या ठिकाणी तुम्हाला क्यूब रूट काढायचं होतं, आणि याही ठिकाणी तुम्हाला क्यूब रूट काढायचं आहे। अगदी सातत्यानं रिपीट होणारा हा क्वेश्चन आहे। आणि या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी जे दिलेले आन्सर्स आहेत त्या आन्सर्सचा जर तुम्ही थोडाफार विचार केलात, एका आन्सरला सोडलात तर बाकी सगळे आन्सर्स तुमचे कोणत्या प्रकारचे आहेत, तर ते तुमचे आन्सर्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात, तिथे ऑप्शन्स मिळू शकतात। ते कोणते आहेत, प्राईम नंबर्स, मूळ संख्या आहेत। आणि मूळ संख्या ज्यावेळेस असतात त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन नसतो, तुम्हाला त्यांचा स्क्वेअर म्हणजे क्यूब करून चेक करावं लागेल, म्हणजे त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत फॉर एक्झाम्पल, बरोबर आहे। मग इथं जे नंबर्स आहे याला जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल, याची जर तुम्हाला फॅक्टर्स पाडायचा जर विचार केलात तुम्ही, तर फॅक्टर्स पडू शकतात का, बघा बरं। प्राईम फॅक्टर पाडावे लागतात आपल्याला। इथं 9 आहे, हे 3 आहे, 8 आणि 4 किती होतात, 12 होतात, हे पण 3च्या टेबलमध्ये राहतो 2, म्हणजे 3 ने डिवाइड होणार नाही, बरोबर आहे। 7 वगैरे तर डिवाइड करून चेक करू शकता, किंवा आता आपण जनरल एक लक्षात घ्यायला पाहिजे की याचं जे काही क्यूब रूट आहे हे इमॅजिन करता यायला पाहिजे आपल्याला। कारण आता फॉर एक्झाम्पल 19चं स्क्वेअर रूट, बघा पाठीमागच्याच वर्षामध्ये आपण आपला जो पेपर होता त्याचं आन्सर आलेलं होतं आपलं 19, 6800च्या जवळपासचं तुम्हाला त्याचं क्यूब रूट पाहायला मिळालेलं होतं, म्हणजे आता या ठिकाणी हे आन्सर असू शकत नाही। नेक्स्ट पुढे आहे आता 29चं एखाद वेळेस चेक करूयात, ठीक आहे, असू शकेल एखाद वेळेस। म्हणून आता 29चा क्यूब काढण्यासाठी तुम्हाला 29 × 29 × 29 असं व्हेरीफाय करून बघावं लागेल। व्हेरीफाय करत असताना सगळ्याच नंबर्स घेऊन व्हेरीफाय करत बसलात तर तुमच्यासाठी वेळ खूप जाणार आहे। त्यामुळे आपण काय करायचं, हे प्राईम नंबर असतील तरच, अन्यथा आपण या प्रकारचे फॅक्टर्स पाळले असते। पहिला ऑप्शन येत नाही, त्याच्यामुळे आता हे दुसऱ्या ऑप्शनकडे आपण जातोय, किंवा दुसऱ्या मेथडकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय।
या ठिकाणी आता याचं स्क्वेअर रूट क्यूब काढण्या या 29चा क्यूब आपण चेक करतोय, त्यामुळे आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन 29 इंटू 29 म्हणजेच काय असणार, 29चा स्क्वेअर असणार आहे. 29चा स्क्वेअर किती येतो आपला 841 बरोबर आहे. 30 पर्यंतचे स्क्वेअर तुम्हाला पार्ट पाहिजेत, आपण पहिलेच बोललेलं आहे. आणि इथे मल्टिप्लाय बाय राहिलेला हा 29 मल्टिप्लाय करूयात आपण. 9 1 जा 9 ठीक आलेला आहे बघा 9, त्याच्यामुळं आणि सगळ्याच्या युनिट प्लेसला 9च आहे, त्यामुळे काय अडचणच नाही. 9 4 जा किती होणार आहे 36 3 कॅरी, परत 9 8 जा 72 आणि हे 75 बरोबर आहे. प्लस 2 न मल्टिप्लाय करा, 2 1 जा 2 2 4 जा 8 8 2 जा 16 या प्रकारे आलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन करा, हे 8 आहे, हे 8 आणि 5 किती होत आहेत 8 + 5 म्हणजेच 13 ला 3 1 कॅरी 7 आणि हे 7 बरोबर आहे. 14 ला 4 1 कॅरी आणि इथे होईल 2 24,389 म्हणजे निश्चितच ह्या 29चा हा काय आहे क्यूब आहे. म्हणजे याचा क्यूब रूट जे आहे घनमूळ जे आहे ते 29 असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही याचा आन्सर चेक करू शकता, व्हेरीफाय तुम्हाला करता येतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे की 10,000 रुपये मुद्दलाचे दशादशे काही दराने रेट दिलेला नाही तुम्हाला, काही दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामधील फरक 81 रुपीज आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर व्याजाचा दर रेट ऑफ पर्सेंटेज आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे. रेट काढायचा आहे, दर काढायचा आहे बरोबर आहे. आणि दर तुम्हाला काढायचं असण्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आणि तुम्हाला सिंपल इंटरेस्ट या दोघांमधला काय डिफरन्स दिलेला आहे बरोबर इथंच आहे. अँड सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट मधला दोघांमधला डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या डिफरन्स आहे 81. तर तुम्हाला फाइंड करायचा आहे रेट ऑफ इंटरेस्ट, इंटरेस्टचा रेट काढायचा आहे बरोबर आहे. जो काही व्याजदर आहे व्याजदर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. हा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, परंतु तुमचा हा कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन आहे. आणि हा देखील प्रश्न किंवा या चॅप्टरवर देखील आपल्याला क्वेश्चन सातत्यानं म्हणजे दर वर्षाला तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे तुम्ही याची तयारी अतिशय व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून मी तुम्हाला म्हटलेला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा जो क्वेश्चन आहे म्हणजे विदाऊट आपण फॉर्म्युल्याच्या बेसिसनुसार सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत आलेलोच आहोत. अगदी त्याच पद्धतीचा पार्ट म्हणजेच कधीही लक्षात ठेवायचा. आता हा वेगळ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे डिफरन्सचा आहे म्हणून फरक बरोबर एक लक्षात ठेवायचं. कधीही जे दिलेलं तुमचे मुद्दल आहे गुणिले काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी जो काही कालावधी आहे किती वर्षाचा आहे 2 वर्षाचा कालावधी आहे. आणि जर 2 वर्षाचा कालावधी असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे या मुद्दललाच तुम्हाला जो काही त्या ठिकाणी तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये माहिती नाही म्हणून आपण इथं रेट दर इंटू दर 2 वेळेस आहे म्हणून 2दा लिहायचं आहे आपल्याला. आपण सेम अशाच प्रकारे सोडवत असतो. प्रिन्सिपलला तुम्ही मल्टिप्लाय करतो कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये अगदी त्याच पद्धतीने आहे. आणि हे 2दा आहे म्हणून आता इथं 100 इंटू 100 असणार आहे सेम तिकडच्या सारखं. आपण कंपाऊंड इंटरेस्ट देखील काढत असताना याचं कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर 10,000 जर 5% दरानं म्हटलं तर 105 भागिले 100 जेवढे वर्ष असतील तेवढे वर्ष आपण अशा पद्धतीनं गुणाकार करत असतो बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीचा पार्ट आहे. मुद्दल मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे किती आहे 10,000 म्हणजे हे 10,000 लिहिलं आपण बरोबर आहे. दर माहिती नाही म्हणजे रेट इंटू रेट आपण ॲज इट इज लिहूयात 2दा आणि अपॉन 100 इंटू 100 इथलं जसं असं. डिफरन्स माहिती आहे तुम्हाला किती आहे 81 दिलेला आहे म्हणून ॲज इट इज लिहिलं. हे 2 0 हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 हे 2 0 कॅन्सल झाले. रेट इंटू रेट काय होणार आहे रेटचा स्क्वेअर असं आपण म्हणू शकता. 2दा आहे म्हणजेच हे 81 आहे म्हणजे स्क्वेअर रूट काढून टाकावं लागेल म्हणजेच रेट इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा 9%. कारण 81 हा जो स्क्वेअर आहे कशाचा आहे 9चा स्क्वेअर आहे 9चा वर्ग आहे त्यामुळे आपल्याला 9 हे या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. 9% दराने जर तो व्याज जर आकारलेला असेल तर त्या दोघांमधला फरक 2 वर्षांमधला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक हा 81 रुपये येणार आहे. आणि या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर असेल 9%, 9%. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता परत तुम्हाला हा प्रश्न सापडतोय कोणता तर एक्सपान्शन फॉर्म्युले याच्यावरचा क्वेश्चन म्हणता येईल किंवा पॉलिनॉमियल. हे दोन्ही सिमिलर चॅप्टर्स आहेत आणि याच्यावर तुम्हाला मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला एव्हरी इयर पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षामध्ये
आपल्याला 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतात. हा पॉलिनॉमियल बेस्ड क्वेश्चन आहे. या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर्स दिलेले आहेत, अवयव पाळलेले आहेत. मग हे अवयव नेमकं कोणत्या बहुपदीचे आहेत हे काढायचं आहे. बरोबर आहे, पॉलिनॉमियलचे आहे हे काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी सरळ सरळ सिंपल मल्टिप्लिकेशन असणार आहे. मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा आन्सर मिळणार आहे. पहिला आहे ब्रॅकेटमध्ये x + 9 आहे. बरोबर आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला x - 7 दिसतंय. बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा x ने आपल्याला दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, त्याच्यानंतर या 9 ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून देअरफॉर x * x - 7, परत हे +9 आहे म्हणजे +9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 7 अशा प्रकारे असणार आहे. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करा, x ने गुणाकार करा म्हणजे x गुणिले x वर्ग मायनस x * 7 म्हणजे 7x झालेला आहे आपलं. आणि +9 ने मल्टिप्लाय करा, +9x मायनस 9 × 7 = 63 या पद्धतीने आलेला. हे दोन सिमिलर टर्म्स आहेत, त्याच्यामुळे या दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं. साइन चेंज आहेत, एक मायनस आहे एक प्लस आहे या ठिकाणी, त्याच्यामुळं आपल्याला या दोघांची सबट्रॅक्शन हे करावे लागेल. आणि सबट्रॅक्शन ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस केला, 9 मधून तुम्ही 7 मायनस केला आणि ग्रेटर नंबरचं साइन प्लस ॲज इट इज प्लस लिहिलेलं आहे. आणि 2x हे आपला आन्सर आलं -63. हे ऑप्शन नंबरमध्ये बघा, कुठल्या ऑप्शन नंबरमध्ये सापडेल तुम्हाला. x² + 2x मायनस किती आहे 63, x² + 2x - 63 असलेला ऑप्शन नंबर सेकंड हे या ठिकाणी आपला आन्सर असू शकणार आहे. x² + 2x - 63. दुसरे ऑप्शन्स आहेत परंतु साइन मध्ये डिफरन्स आहे. अगदी सिमिलर तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. तुम्हाला कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न पुरेपूर या पद्धतीनं पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि तुमचं जेणेकरून एखादा आन्सर गडबडीमध्ये चुकणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते सिमिलर पाहायला मिळतात. परंतु आपण व्यवस्थित इतकं सारं आन्सर सोडवत असतो, एवढा सारा आपण वेळ देत असतो, त्यामुळं बारकाईनं आपलं आलेलं आन्सर जे आहे परत एकदा व्हेरीफाय करायचं, आपण तेच करेक्ट केलेलं आहे का. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्कल राऊंड करायचं आहे. म्हणजे व्हेरीफाय केल्याच्या नंतर, कारण आपण सोडवण्यासाठी एवढा वेळ घालतोयच, मग आन्सर करण्यासाठी गडबड काय करायची गरज आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला एक एवढं सोडवलेलं सगळा मार्क आपला अजून परत म्हणजे कॅन्सल करण्याच्या ऐवजी थोडा वेळ अजून घेतलेला आपल्याला परवडणार आहे, कारण त्याच्यासाठी फक्त सेकंदाचा वेळ लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अ सर्कल विथ सेंटर O हॅव्हिंग रेडियस इज किती आहे 14 सेंटीमीटर इन्स्क्राइब्ड इन अ स्क्वेअर ABCD. फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. शेडेड पोर्शन जो आहे त्याचा एरिया काढायचा. इथं दिलेला तुम्हाला कलर केलेला जो आहे भाग, याचा एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा. निश्चितपणानं अशा प्रकारचा ही क्वेश्चन एव्हरी इयर तुम्हाला पाहायला मिळतो. सेम मला वाटतं स्क्वेअर आणि ह्या तुम्हाला दिलेला काय आहे सर्कल, चौरस आणि वर्तुळ याच्यावरच प्रश्न आहेत. बघा, वेगळी पण डायग्राम दिलेली नाही आतापर्यंत तुम्हाला. काही वेळेस फक्त सेमी सर्कल आणि रेक्टँगल दिलेला आहे, पण त्या दोघांचाही जर कंपॅरिझन केलं तर याच्याशी संबंधित असल्यासारखंच आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघूयात, चौरस ABCD मध्ये वर्तुळ अंतर्लिखित केलेला आहे, ज्याचं वर्तुळ केंद्र काय आहे O आहे. वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर. देन काय काढायचं तुम्हाला, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे. निश्चितच तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. तुम्ही अगदी कमी वेळामध्ये हा प्रश्न सोडवू शकाल निश्चितपणानं. आता हा स्क्वेअर पहिल्यांदा आहे, म्हणजे स्क्वेअरचं तुम्ही काय करणार, एरिया. स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी तुम्हाला साईड काढावं लागेल याची. मग साईड दिलेली नाही, मग हात जर तुम्ही इकडे वाढवलात तर ही काय होणार, रेडियसच होणार आहे. आणि ही टोटल पार्ट म्हणजेच तुमच्या कशाचा पार्ट आहे, हा इतका पार्ट म्हणजेच हा तुमची एक साईड होणार आहे. हे 14 आणि हे 14 म्हणजे साईड किती होणार आहे स्क्वेअरची, साईड ऑफ स्क्वेअर चौरसाची बाजू किती होणार आहे आपली 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर का होते, कारण या ठिकाणी डबल होणार आहे. कारण डायमीटर जेवढा असेल तेवढंच डिस्टन्स तुम्हाला कशाचं दिसतंय, त्या स्क्वेअरच्या साईडचं दिसतंय. आणि त्यामुळे आपल्याला साईड भेटलेली आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला काय करता येईल, तर एरिया ऑफ काय काढता येईल तुम्हाला, चौरसाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ स्क्वेअर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणूयात आपण. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे सूत्र आपलं, बाजूचा वर्ग. बरोबर आहे. साइडचा स्क्वेअर असणार आहे. आणि साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता साइड माहिती आहे 28 आहे, म्हणजे 28चा स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. आणि 28चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता तुम्हाला म्हटलेलं आहे 30 पर्यंतचे स्क्वेअर, 15 पर्यंतचे क्यूब
हे तुम्हाला ॲज इट इज पाठ असले पाहिजे, कारण तुम्हाला तुमच्या एक्झाम मधला टाइम हा काय करणार आहे, तो कमी करण्याचं काम हे तुम्हाला लक्षात ठेवलात तर करणार आहे. 28चा स्क्वेअर 784 784 येतोय, बरोबर आहे. हे आलेला आहे सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, हे आलेला आहे चौरसाचं क्षेत्रफळ. आता तुम्हाला रिमेनिंग जो सर्कल आहे त्या सर्कलचा पण काढला पाहिजे एरिया. सर्कलचा एरिया काढून तुम्ही त्याच्यामधून सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला कलर केलेल्या पार्टचा एरिया काढता येईल, बरोबर आहे. निश्चितपणाने मग आता आपण काढूयात एरिया ऑफ सर्कल, बरोबर आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ, बरोबर आपल्याला सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, या सर्कलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे. पाय म्हणजे 22/7 इंटू आपल्याकडे काय आहे रेडियस आर आहे, आर किती आहे 14, म्हणजे 14 × 14 स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला डबल घ्यावा लागेल. आणि 7 म्हणजे 7, 7 2 जा 14 आणि इथं परत 22 × 2 किती होतं 44 × 14. करा या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 14 चौक 14 2 28, 14 त्रिक 14 चौक 56 ला 6 4 5, 14 चौक 56, 56 आणि 5 किती होत आहेत 56 आणि 5 61 होतात, बरोबर आहे. म्हणजे 616 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. आता कलर केलेल्या पार्टचं जर काढायचं असेल तर या जो एरिया आहे स्क्वेअरचा चौरसाच्या मधून तुम्हाला या वर्तुळाचं जर मायनस केला, वर्तुळाला काढून घेतलं आपण, तर या ठिकाणी कलर केलेला पार्ट म्हणजे शेडेड पार्ट तुम्हाला सापडेल या ठिकाणी. मग एरिया ऑफ शेडेड पार्ट इज इक्वल टू काय असणार आहे, याचा एरिया आलेला आहे 784 आणि याचा आलेला आहे तुम्हाला एरिया 616. या दोघांची सबट्रॅक्शन 14 - 6 किती होत आहेत 8 कॅरी होत आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे 7 - 1, 7 - 1 किती होणार आहेत 6 होणार आहेत. आणि इथं 1 - 6 म्हणजे किती होणार आहेत 1 आणि सॉरी 7 - 6 म्हणजे 1, 168 स्क्वेअर सेंटीमीटर असलेला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला आन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल, बरोबर आहे. अगदी या पद्धतीचे प्रश्न तुम्ही वारंवार सोडवल्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. तुम्ही अतिशय जलदरित्या अतिशय फास्ट पद्धतीने या प्रकारच्या क्वेश्चनचा आन्सर पर्यंत जाऊ शकाल, ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे आपण जातोय. क्वेश्चन नंबर 76 यामध्ये सांगितलेलं आहे 40 मजूर एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील 36 मजुरांना, हे सांगितलेलं आहे. निश्चितपणाने या प्रकारचा देखील प्रश्न आपण सोडवलेला असणारच आहे, बरोबर आहे, सोडवलेलाच आहे. काम आणि काळ काम वेग या प्रकारचा क्वेश्चन आपण म्हणत असतो याला. या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे की काय दिलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली इन्फॉर्मेशन जर बघायचा विचार केला तर त्या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला दोन म्हणजे एक 40 मजूर आपण कामाला लावलेत तर त्यांना टाइम जो लागणार आहे तो किती दिवस लागतात, तर 18 दिवस लागतात. आणि दुसरी कंडिशन अशी दिली आहे की तुम्हाला 36 तुम्हाला वर्कर जर कामाला लावलेत तर तुम्हाला डेज किती लागतील असं म्हटलं. सगळ्यात पहिल्यांदा हे म्हटलं तर तुम्हाला चॅप्टर जर म्हटलं त्याचा तर तुम्हाला व्हेरिएशनच्या चॅप्टरवरचा क्वेश्चन असा आहे असं आपल्याला म्हणता येईल. व्हेरिएशन का म्हणतोय आपण, कारण याच्यामध्ये दोन वस्तूंचं किंवा दोन संख्यांची तुम्हाला तुलना दिलेली आहे. उदाहरणार्थ इथे सपोज बघा 40 मजूर आहेत, वर्कर किती आहेत तुमच्याकडे 40 आहेत, बरोबर आहे. तर त्यांना किती दिवस लागतात, तर 18 डेज लागतात, बरोबर, 18 दिवस लागतात. म्हणजे आता निश्चितच मजूर कमी केलेत आपण, तेवढंच काम आहे, कामामध्ये बदल नाही केला, तेच काम करायचं आहे, तेवढंच काम आहे. तर आता मजुरांची संख्या निश्चित कमी केली आहे, म्हणजे आता दिवस कसे लागतील व कमी लागतील का जास्त लागतील, तर दिवस लागणार आहेत जास्त. मजूर कमी असतील तर दिवस जास्त लागतील, मजुरांची संख्या जास्त आहे तर दिवस कसे लागतील कमी. म्हणजे ह्या दोन गोष्टी कशा होतात, इनव्हर्सली प्रोपोर्शन मध्ये आहेत, व्यस्त प्रमाणामध्ये आहेत, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येतं, बरोबर आहे. कारण एक संख्या वाढली तर दुसरी संख्या कमी होते या ठिकाणी, आणि दुसरी संख्या जर कमी होत असेल तर पहिली संख्या वाढत जाते, बरोबर आहे. या प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. मग इनव्हर्स व्हेरिएशन असेल, बरोबर आहे, इनव्हर्स व्हेरिएशन असेल, व्यस्त प्रमाण असेल, तर व्यस्त प्रमाणामध्ये काय स्थिर असतं, तर आपण शिकलाय गुणाकार स्थिर असतो, मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतो. आणि जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्या ठिकाणी रेशो कॉन्स्टंट असतो, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर समान असतं. मग या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार जेवढा आहे अगदी तेवढाच गुणाकार या दोन संख्यांचा आहे. दिवस म्हणजे समजा आपण x म्हटलं, x आणि या दोघांचा गुणाकार, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकता 40 गुणिले किती आहे 18 बरोबर
स्थिर असणार आहे, म्हणून इक्वल टू दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे इक्वल येणार आहे, कारण इथं कॉन्स्टंट काय मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट आहे आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 36 गुणिले एक्स. एक्स म्हणजे लागलेले दिवस आपण सपोज केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 36 इकडे डिवाइड मध्ये घेऊन जाता येतं, म्हणजेच हे अपॉन मध्ये 36 आलं इंटू इज इक्वल टू किती राहिले इथं राईट साईडला एक्स राहिलेला आहे. 18 1 जा 18, 18 2 जा 36, एक्स ने डिवाइड 2 ने डिवाइड करा आणि या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. एक्स इज इक्वल टू किती आहे 20 डेज. हे काय लागणार आहे 36 वर्कर्सला 20 डेज, हे एवढे दिवस या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजे निश्चितच 18 दिवसापैकी म्हणजे आता 2 दिवस एक्स्ट्रा लागत आहेत, कारण मजुरांची संख्या आता आपण कमी केलेली आहे आणि त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला हे 20 नंबरचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी करेक्ट असलेला ऑप्शन आहे आपला फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे 4x वजा 20 अंश आणि 100 वजा x अंश आहेत, तर x ची किंमत काढा असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. समांतरभुज चौकोन पॅरलोग्राम सांगितलंय तुम्हाला, पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स दिलेले आहेत. एक अँगल दिलेला आहे तुम्हाला किती 4x - 20 आणि दुसरा अँगल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे 100 मायनस किती आहे x डिग्री आहे. आणि हे दोन अपोजिट जे अँगल आहेत त्या अपोजिट अँगलशी रिलेटेड तुम्हाला प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे, विरुद्ध कोणाशी संबंधित तुम्हाला गुणधर्म माहिती असला पाहिजे. आणि तो गुणधर्म आहे आपला, जर कोण विरुद्ध असतील समांतरभुज चौकोनाचे पॅरलोग्रामचे जर अपोजिट अँगलची प्रॉपर्टी बघितलं तर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रेट. सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोण एकरूप असतात. बरोबर आहे. सम्मुख बाजू आणखी समांतर पण असतात. असे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे आपला टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी जो काही आपण चॅप्टर बघितलेला असणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही क्वाड्रिलॅटरल आहेत त्या क्वाड्रिलॅटरलचे व्हेरियस आपण प्रॉपर्टीज शिकलेल्या आहेत. पॅरलोग्राम असेल, रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, रोम्बस असेल, बरोबर, ट्रॅपेझियम असेल, या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातलीच हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आता अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम इज अ कॉन्ग्रेट. सम्मुख कोण हे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. मग दोन कोण दिलेले आहेत म्हणजेच हे एकरूप दाखवावे लागतील. 4x वजा किती आहे 20 बरोबर असणार आहे. दुसरा कोण काय तुमचा 100 वजा x आहे. या ठिकाणी हे सॉल्व्ह करू शकता. कॉन्स्टंट म्हणजे जे काही व्हेरिएबल असलेले जे काही टर्म्स आहेत ते एका बाजूला म्हणजे 4x ॲज इट इज, हे -x इकडे काय होणार आहे +x होणार आहे. आपलं हे +x झालं, -20 पुढे गेलं तर +20 म्हणजे 100 प्लस किती होणार आहे 20. करा या दोघांची ॲडिशन 120 होईल आणि हे x आणि हे किती होणार आहे 4x मिळून हे 5x होतं आणि x ची व्हॅल्यू तुम्हाला सांगता येते 120 डिवायडेड बाय 5 डिवाइड मध्ये गेलेला आहे आणि x आपल्याला भेटेल हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5 2 जा 10 असणार आहे आणि किती कॅरी झालेले आहेत परत आपले पुढे 2 कॅरी झालेले आहेत. बरोबर. 25 4 जा 20 म्हणजे x इज इक्वल टू 24 इतकं तुमचं आन्सर असणार आहे आणि 24 असलेला ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकाल. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला एका दुकानदाराने छापील किमतीवर प्रिंटेड प्राइसवर काय दिलेलं आहे 15% डिस्काउंट दिलेला आहे, सूट दिलेला आहे. एक साडी सूट देऊन ती गिराहिकास कस्टमरला ती किती 1020 रुपयाला विकलेली आहे. बरोबर आहे. तर त्या साडीची प्रिंटेड प्राइस काढायची असेल तुम्हाला, बरोबर आहे, निश्चितच तेच असणार. छापील किंमत काढायची आहे, प्रिंटेड प्राइस काढायची आहे. मग छापील किमतीवर कधी डिस्काउंट असतं माहिती आहे आपल्याला, म्हणजे हे परत पर्सेंटेजचा क्वेश्चन येतो आणि पर्सेंटेजचा क्वेश्चन देखील आपण विदाऊट फॉर्म्युला सोडवण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न केलेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीनं हा प्रश्न देखील तुम्हाला सोडवता निश्चितपणाने येणार आहे. पहिल्यांदा बघ 15% डिस्काउंट आहे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 15 रुपये लेस होईल म्हणजे कमी होईल, म्हणजे किती रुपयाला विकली जाईल 85 रुपयाला. डिस्काउंट असलेली प्राइस आपण इकडे लिहितोय. बरोबर आहे. ही 1020 म्हणजेच काय असणार डिस्काउंट दिलेलीच प्राइस आहे. बरोबर आहे, म्हणजे 1020 इथं असणार आहे आणि देन इकडे काय असेल तुमचा x असणार आहे. इथे काढायची तुम्हाला त्याची प्रिंटेड प्राइस, हे प्रिंट केलेली प्राइस झालेली आहे, हे डिस्काउंट केलेली प्राइस आहे. हे ज्यांना लक्षात येतं त्यांना पर्सेंटेजवरचे सगळे क्वेश्चन सोडवता येतात. बरोबर आहे. आणि आता तुम्ही सोडवू शकता. 2 नंबर्स तुमचे इकडे दिलेले आहेत त्याच्यामुळे याला इन्व्हर्स करा म्हणजे 1020 भागिले असेल तुमचं 85 गुणिले अपोजिट नंबर म्हणजे 100 ॲज इट इज असणार आहे. कॅल्क्युलेशन करू शकता आता तुम्ही.
डिवाइड करूयात आपण, या दोघांना डिवाइड करा किंवा या दोघांना करा, कुठल्याही डिवाइड केला तर काही फरक पडणार नाही. आपण या दोघांना करूयात. 5 ने डिवाइड होतं, 5 1 जा 5, 3 कॅरी, 5 7 जा 35, बरोबर आहे. 5 2 जा 10, इथे डिवाइड होत नाही म्हणजे 0, आणि 5 4 जा किती असणार आहे 20. अशा पद्धतीने 5 ने डिवाइड केलं. आता तुम्हाला 17 ने भाग घालावा लागेल, बरोबर आहे. इथं 17 1 17, 3 उरतात, 17 2 34, 12, हे 12 गुणिले इथं राहील 100, म्हणजेच या ठिकाणी या दोघांचा गुणाकार येईल 1200 रुपये. 1200 रुपये जी आहे ही त्याची काय असणार, प्रिंटेड प्राइस, म्हणजेच त्याची छापील किंमत असणार आहे. बघा कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. अगदी म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता यायला पाहिजे, कारण अशा प्रकारचे सोपे क्वेश्चन्स असणार आहेत. आणि याच्यासाठी वेळ आपल्याला कमी वेळामध्ये जेवढं तुम्ही सोडवाल तेवढं तुमचा टाइम मॅनेजमेंट होईल, तेवढं तुमचा पेपर कव्हर होण्याची चान्सेस जास्त आहेत, बरोबर आहे. तुमच्या दिलेल्या टायमिंगमध्ये पेपर कव्हर झालेला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे आपल्याला, जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन जो आहे हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप आहेत. बघा 2 बाजू आहेत, त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आहे, म्हणजेच बाजू त्याच्यामध्ये असलेला कोन आणि त्याच्यानंतर बाजू, 2 बाजूच्या मध्ये असलेला कोन म्हटले म्हणजे कसोटी कोणती असेल, बाकोबा कसोटी. सेम तेच सांगितलेलं आहे इथं तुम्हाला. इफ 2 sides of a angle included by those 2 sides of one triangle is congruent to corresponding 2 sides and angles included other triangle, बरोबर आहे. 2 साइडच्या मध्ये इन्क्लूड केलेला अँगल आणि 2 साइड्स या कॉन्ग्रंट आहेत, त्या कुणाशी, अदर ट्रायंगलच्या 2 साइड आणि त्याच्या बिटवीन असलेला जो अँगल आहे, इन्क्लूड केलेला जो अँगल आहे त्याला कॉन्ग्रंट आहेत. तर कोणत्या टेस्टनुसार, 2 साइड आहेत आणि एक मध्ये अँगल आहे, त्याच्यामुळे SAS टेस्ट असणार आहे. SAS टेस्ट असलेला आपला ऑप्शन नंबर 2 ह्या ठिकाणी बाकोबा कसोटी ही करेक्ट आन्सर असणार आहे. या प्रकारचा क्वेश्चन टेस्टवर अगदी सहजरित्या वाचल्याबरोबर समजतोय. क्वेश्चन मध्येच तुम्हाला आन्सर पाहायला मिळतं आणि या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये अजिबात चूक व्हायला नको आहे, कारण याच्यामध्ये 0% हा कसला पार्ट आहे, तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. फक्त सेंटेन्स अंडरस्टँड करायचा आहे आणि आन्सर सोडवायचा आहे. क्वेश्चन वाचण्यासाठीच वेळ लागणार आहे, अजिबात उत्तरासाठी वेळ लागणार नाही. आणि या प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला मार्क्स तुमचे वाढवण्यामध्ये मदत करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तुमच्या समोर, खालीलपैकी अपरिमेय संख्या शोधा किंवा अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स, फाइंड द इरॅशनल नंबर ऑफ द फॉलोइंग. खालील संख्यांपैकी इरॅशनल नंबर्स तुम्हाला फाइंड करायचा आहे. आणि आपला पहिला चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. त्या चॅप्टर्स मध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आपल्या झालेल्या आहेत, बरोबर आहे. आणि त्यामध्येच तुम्हाला अपरिमेय संख्येवर हा सातत्याने म्हणजे दर वर्षामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय. आता प्रिव्हियस इयरच्या पण जवळपास 5 ते 7 प्रश्न क्वेश्चन पेपर्स आपण बघितलेले आहेत आणि त्या 5 ते 6 क्वेश्चन पेपर मध्ये एव्हरी इयर मध्ये तुम्हाला इरॅशनल नंबर फाइंड करण्यासाठी क्वेश्चन्स तुम्हाला 100% पाहायला मिळालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला परत दिसतोय हा क्वेश्चन. मग इरॅशनल नंबर्स म्हणजे काय असणार आहे, ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही त्याला म्हणायचं इरॅशनल नंबर. मग स्क्वेअर रूट मध्ये असलेले बघूयात आपण, चेक करूयात, बरोबर आहे. एक डेफिनेशन अशी आहे, अशी आणि दुसरी एक डेफिनेशन आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. डेसिमल फॉर्म जर कसं असेल, नॉन रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, थांबणार पण नाही आणि रिपीटेशन पण होत नसेल तर त्या नंबरला आपण काय म्हणत असतो, इरॅशनल नंबर म्हणत असतो. परंतु इथं तुम्हाला तसा एकही नंबर दिसत नाही, स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये दिसतं. आणि स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस नंबर्स तुमच्याकडे असतील त्यावेळेस तुम्ही चेक करायचं आहे, ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही त्या नंबर्सला आपण म्हणणार आहोत इरॅशनल नंबर. मग इथं स्क्वेअर रूट असलेले 2 नंबर्स आहेत, त्या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, अंडर रूट 4 आहे, 4चं स्क्वेअर रूट माहिती आहे की आपल्याला किती आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. म्हणून आपलं हे आन्सर असू शकतं का, म्हणजे हा आहे तुमचा रॅशनल नंबर आहे, रॅशनल आहे. मग अंडर रूट 7चा विचार करा, 7 हा कुठल्याही संख्येचा स्क्वेअर नाही, त्याच्यामुळं हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला अगदी प्रश्न बघितल्या तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं. आणि अशा प्रकारे जो काही आपल्याला
विचारले क्वेश्चन्स आहे 2020-21चा जो पेपर आहे त्या 2020-21च्या पेपरमध्ये विचारलेले आपण 10 प्रश्न या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये सोल्युशन बघितलेले आहेत त्यांचे, बरोबर आहे. उत्तर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सहजरित्या तुम्हाला समजलेले असतील. याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणारच आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. याचे पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.